भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरय। ततो जयमुदीरय। अष्टप्रायेषु भद्रेषु अष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिके। भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च देवकी नन्दनाय च गोपकुमाराय नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिधि नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। ओम करोति वाचालं पङ्गुं वदेति यत्कृपार्थं वन्दे श्रीगुरुदेवतां परमानन्दमाधवं श्रीचैतन्येश्वरम्। हरे कृष्णा। सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या काउन्सिलिंग मीटिंगमध्ये। खूप दिवसांनी मीटिंग होती माझं, ते 3-4 मीटिंग नंतर 2 मीटिंग नंतर हां मध्यंतरी साऊथ इंडिया यात्रा आणि त्याच्यानंतर आपलं कोल्हापूरची भागवत कथा नंतर। तर हे असोसिएशन खूप महत्त्वाचं असते. जसं विहिरीतून पाणी काढल्यानंतर विहीर कोरडी पडते ना, मग तिला काय करतं पुन्हा पाणी भरलं लागतं. तसं तुमच्यात येऊन म्हणजे मला विहीर भरावं लागते आणि बाहेर गेले की ती रिकामी होऊन जात असते. आणि आता ते म्हणतात आमच्या जवळ कसं काय भरतात प्रवचन. तुम्हाला प्रवचन करायचं म्हणजे मला अभ्यास करावा लागतो, म्हणजे माझी विहीर भरून जाते. आणि एक खरं सांगू का, सगळीकडे फिरल्यानंतर एक आहे जे आपल्या मंदिराची फिलिंग आहे ना, एकदम असं वाटतं घरी आलो मी आता एकदम. त्या घराची फिलिंग आपल्या मंदिरात होते. बाकीकडे प्रेम भेटतात, केअरिंग होते, पण ती फिलिंग येत नाही. एवढा मोठा क्राऊड होता. मी बऱ्याच सेंटरला भेट दिली, कार्यक्रम सकाळच्या टायमाला प्रवचन, संध्याकाळी पण होतं. पण जी आपुलकी, जो जिव्हाळा होता जो आपल्या मंदिरात आहे, खरं तर शिक्षाष्टमपुरांचं त्याने खूप चांगलं आपल्याला जी ट्रेनिंग दिली स्टार्टिंगला. असं वाटतं की आपण हे सगळे एकत्र फॅमिलीमध्ये राहतो. ते सुंदर वातावरण आहे. कधी कधी बाहेर गेल्यानंतर एक मनात प्रश्न पडला की बाहेर जाऊन मी भक्ती नाही करू शकत. मला इंडिव्हिज्युअली मला वाटलं, आता मला बाकीच्यांचं माहीत नाही. तर ती बॅटरी चार्ज होण्याचं काम ह्या ठिकाणी होते. तर आपलं माईक बदललं. सेलोटेप आहे लावलं होतं त्यांना. सेलोटेप आहे ते ब्लॅक
नाही राहू दे कट करतो. हा राहू दे. तर तुम्हाला माहीतच असेल, पॉज करा. अरे बोल, राहू दे, जय जवान. पॉज नव्हता. तुम्हाला माहीतच असेल काल सोमवारी श्रीमान श्रेष्ठ कंपरूने आपले मी खूप कमी करा प्रभूजी मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंगमध्ये प्रभूजींना आपला जो मूड आहे तर शिलप्रभात 1971 साली जेव्हा पहिल्यांदा नाशिकमध्ये आले होते आणि त्यावेळेस चांडक आणि छाचडा यांनी नाही का त्यांचं स्वागत केलं होतं कुंभमेळ्याच्या वेळेस. तर तिथे बरेच प्रपादांनी मंदिर पाहिले आणि मंदिरामध्ये कुत्रे आणि मांजर कुत्रे आणि गायी पाहिल्या होत्या. आणि पाहिल्यानंतर त्यांना वाईट वाटलं की अरे एवढे नाशिकमध्ये मंदिर आहेत पण ह्या मंदिरामध्ये गायी आणि कुत्रे राहतात. तर एका त्यावेळेस प्रपादाने कीर्तन केलं तर अशोक स्तंभावर आरकीवर तर तिथे कीर्तन केलं होतं फॉरेन डे सभा. आज मी ते तुम्हाला फोटो पाहायला भेटते. तर केल्यानंतर प्रपाद कमीत कमी नाशिकमध्ये 3-4 दिवस होते आणि बाजूला बालाजी मंदिर तुम्ही पाहिलं असेल. त्या बालाजी मंदिरात प्रपाद कारण की भक्ती ठाकूर महाराजांची शिष्य होते दीनबंधू प्रभू. तर त्याने येऊन तिथे गौडीय मठाची ब्रँच उघडली होती नाशिक कुंभमेळ्याला. तो प्रपाद तिथे थांबले होते. आता तुम्ही आपण बऱ्याच वेळा गेले की मागच्या साईडला एक जागा आहे तिथं प्रसाद देत असतो आपण. तर प्रपाद तिथे स्टेइंग केली आणि तिथं प्रपादाने लेक्चर दिलं. नंतर ते बालाजी मंदिर झालं होतं. तर प्रपाद त्यावेळेस नाही का त्यासोबत गिरिराज महाराज आणि प्रपादाचे बरेच डिसायपल्स होते. तर प्रपाद म्हणले की नाशिकमध्ये छान आपलं मंदिर बनलं पाहिजे. प्रपाद एवढं म्हटले आणि निघून गेले. तर ते हे एक भक्त येतं त्यांच्या याच्यातून मी ऐकलं, खूप वर्षापूर्वी ऐकलं. निघून गेल्यानंतर प्रपाद जूचं मंदिर बांधलं आणि त्याच्यात काही एवढं हे झालं नाही. पण परमपूज्य राधानाथ महाराजांनी पहिल्यांदा वृंदावन प्रभूंना पाठवलं होतं स्टार्टिंगला. ते म्हणले जा नाशिकला मंदिर उघाड. मग ते आले, काही दिवस त्यांनी खूप केलं. मग परमहंसर प्रभू त्याच्यानंतर बरेच स्पीकर बदलले. श्यामानंद प्रभू आले, गोविंद प्रभू आले, परमहंस प्रभू आले, IIT सोडून आले आणि रामकुंडावर एका आता तिथं जे भिकारी बसतात तुम्ही बघितलं असं वरती चढताना तिथं मोठाचे मोठा हे केलेले वडे पाव लोक वाटत बसतात तिथं बसायचे आणि मृदंग घेऊन हरे कृष्णाचं कीर्तन करायचे. आणि झोपायला आंघोळीला रामकुंडावर, स्नान करायला आपलं आराम करायला बालाजीचं मंदिर आणि प्रसाद जे लोक सकाळ संध्याकाळ वाटायचे त्याच्यात ते खायचे. तर तिथं लोक कोणी 1 रुपया टाक, 100 रुपये टाक. त्याच्या बाजूला पांडे मिठाईवाला आहे पहा, तुम्ही पाहिलं असेल. त्याने हे पाहिलं की हा माणूस रोज येतो, कीर्तन करतो आणि याचं काहीतरी प्रामाणिक इच्छा आहे. तर म्हटले तुम्ही एवढं करता ते काम करा, पांडे मिठाई फेमस, माझ्यावरती तुम्ही सत्संग चालू करा. आणि तेव्हापासून पांडे मिठाईच्या तिथे ते चालू झालं. मग पांडे मिठाईवाल्यानं, कारण तो ऑलरेडी गोवर्धनजींचा चांगला भक्त आहे आणि तो परिक्रमा वृंदावनला जायचा म्हणून. तर त्यावेळेस त्यावेळेस बरेच जण भक्तांनी बोलून नाही का हळूहळू इस्कॉन चालू केलं. आणि चालू केल्यानंतर पांडे मिठाईच्या नंतर त्याच्यात कृष्ण प्रभू जोडले, प्राणगौरव प्रभू जोडले, हरिकृष्ण बरेच भक्त त्या टायमाला जोडले गेले जुने. आणि बंग परहंसप्रभूने कुठेतरी आपल्याला एक आश्रय पाहिजे होता. पहिले वेगवेगळे मंगल कार्यालयामध्ये जन्माष्टमी, रामनवमी साजरी करायची आणि त्याच्यामध्ये आणि कलंतर प्रभूंचं असं तुम्ही तळघर पाहिलं असेल खूप लोकांनी. आता ते त्याच्या पॅरागॉनचं मोठं गोडाऊन आहे त्या ठिकाणी. मला आठवतं 2006ला की तिथे फेस्टिवल व्हायची आणि एका साईडला माताजी असायची आणि साईडला प्रभूजी असेल आणि कोपऱ्यामध्ये राधा गोपीनाथजीचा फोटो असायचा आणि गुरुशेष परंपरा. आणि प्रसादाने कुठेतरी बनवून आणायचे. तर असं करता करता काहीतरी आपल्याला एक सहारा पाहिजे आणि त्या सहारा निमित्तानं तिडके कॉलनीमध्ये परमहंसप्रभूंनी एक जागा पहिली लोकआउट केली होती 3-2.5 एकरची. पण त्या काळाची जी काही लिडरशिप होते त्यांनी अशी जागा पाहिली, ओपन स्पेस पाहिली. आणि मग 2001च्या आसपास वसंत गीते महापौर होते आणि त्यांनी ते याच्यामध्ये एक सँक्शन करून ही जी वृंदावनपर्यंतची जागा आहे ओपन स्पेस
ती जागा पास करून घेतली आणि 11 वर्षाचं लीजवर नाही का त्या टायमाला किती लोकांचं 100 लोकांचं टार्गेट होतं. किती लोकांचं? 100 लोकांचं. तर त्या लोकांच्या हिशोबाने त्याने ते हॉल बांधला आणि वरती अल्टर बांधलं. तर आम्हाला आठवत आहे चांगलं, संडे फिस्टला कोणी 100 लोक आले ना तर आम्हाला नवल व्हायचं. आणि भागवतमला 25 ते 40 लोक, अरे आज लोक आले आणि त्या 45-40 लोकांचे इडली सांबर पोहे असे वेगवेगळे आयटम बनवायचे. करता करता तेवढंच वाटलं होतं. आणि जेव्हा फेस्टिवल असं 200-250 लोक यायचे तर आम्ही खूप, अरे आज 200-250 लोक आले. आणि मग प्रभूजी त्यावेळेस परमहंसप्रभू ब्रह्मचारी आश्रममध्ये होते आणि नंतर ते ग्रस्त आश्रममध्ये गेले. आणि नंतर सुदाम प्रभू आले, महानंद प्रभू आले, त्याच्यानंतर ऋषी भानुप्रभू आले. तर मी काही जास्त ओळखत नव्हतो, पण सुदाम प्रभूंची मला भेट झाली होती 2006च्या आसपास. तर हळूहळू तेव्हा जेव्हा ते बीज लावलं आणि आता तुम्हाला फेस्टिवलला 200 लोक यायचे त्या टायमाला, आता रोजच्या दर्शनाला त्याच्यापेक्षा जास्त येतात. म्हणजे ते काय झालं, वाढत गेलं होतं. आणि त्या टायमाला गोविंद प्रभू, परमहंस प्रभू, बरेच गोपीनाथचे सिनियर भक्त आले होते भूमिपूजन. आज बी तुम्ही जुने फोटो बघता तर ते करून गेले आणि उभारलं मंदिर. तर हळूहळू जसं जसं मंदिर वाढत गेलं. आणि दुसरं म्हणजे माझ्याकडे खूप वर्षापासून महानगरपालिकेचं काम असायचे, डॉक्युमेंट्स घेऊन जाणं आयुक्तांकडे, याला भेट त्याला भेट तर होतं. त्यावेळेस जाणवलं की ते किती डिफिकल्टी. आणि मग तुम्हाला माहिती आहे नंतरची जागा प्रभूजी टेन्शन होतं, कॉलनीत खूप भांडण व्हायचे म्हणून बाजूला जागा घेतली. ते जागा घेताना मी प्रभूजीला काय स्ट्रगल करावं लागलं. आणि घेतल्यानंतर मग ते असं करता करता आता आपण मेन मुद्द्यावर येऊ. हे सगळं तुम्हाला हिस्ट्री का सांगतोय की सुरुवात कशी झालेली आहे आणि आता ते वटवृक्ष कसा वाढतोय. आणि त्या वटवृक्षाला वाढवताना आपण जे काही हातभार लावणार आहेत, आपण जे काही करणार आहोत, तर 3 लेवलला याचा फायदा होणार. एक म्हणजे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये, एक आपल्या व्यक्तिगत आध्यात्मिक जीवनामध्ये, दुसरं समाजासाठी आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. जे समाज आपण भविष्यामध्ये आपण राहू का ना राहू माहीत नाही. त्या टायमाला त्या लिडरशिपनं बांधून गेले. आपल्याला माहीत बी नसेल कोण किती पैसा दिला, कसा आणला, कसं भूमिपूजन केलं, काय. आपल्याला खाली एकच मंदिर दिसतं, अरे देवाला लय चांगला आहे, कीर्तन लय भारी, प्रसाद आहे. पण याच्या पहिले लय लोकांनी पापड बिलली, तेव्हा आपल्याला ते आतापर्यंत पाहायला भेटतं. तसंच भविष्यामध्ये आपल्याला बी कोणी असं पाहणार नाही, पण आपण जी काही सेवा करणार आहोत ती सेवा राधा मदन गोपालजी कायम शाश्वत काळापर्यंत राहील. तर कृष्ण लीलेमध्ये भगवान कृष्ण माकडा लोणी का खाऊ घालत होते. आचार्य त्याचं सांगतात की माकडाने त्रेतायुगामध्ये भगवान रामचंद्राची सेवा केली होती. आणि त्यावेळेस भगवंत म्हटले मी मर्यादा पुरुषोत्तम आहे आणि मी ह्या वानराने माझी खूप मदत केली, मी काही सेवा करू शकत नाही. त्यावेळेस भगवंताने त्यांच्या सेवेची परतफेड कुठे केली, त्रेतायुगातून द्वापार युगात केली. आणि मग भगवंत पर्सनली सगळ्या माकडांना, आज बी माकड सगळ्यात जास्त जर राहिले तर 2 ठिकाणी भारतामध्ये, एक म्हणजे अयोध्या आणि दुसरं म्हणजे वृंदावन. वृंदावनमध्ये गोवर्धन सगळीकडे का, ते मागच्या जन्मातले येतात आणि भगवंताच्या धामात. ते काही साधारण नाही. आपण 3 दिवस झाले तर पळून येतो, पण ते कायमस्वरूपी भगवंताचे धामवासी आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, भगवंताने त्यांना निवास दिलेला आहे. तर सांगायचा मुद्दा काय की भगवंताने माकडाने थोडीशी जरी भगवंताची सेवा केली तर भगवंत ते कुठं ना कुठं त्याचं ऋण काय करतात, फेडतात. तर त्याच प्रकारे आज आपण नाही का हे जे आपलं मंदिर आहे, मंदिर बांधकाम करण्यासाठी, आणि माझी व्यक्तिगत इच्छा आहे की या मंदिरामध्ये कायमस्वरूपी आपण भगवंताच्या मंदिराला हातभार लावणं, तर भगवंत आपल्यासाठी निश्चित काही ना काही करतो. आताच तुम्ही अनिल अगरवालची घटना ऐकली असेल. त्यांचा 49 वर्षाचा मुलगा अमिश, तो स्केटिंग करत होता आणि त्या स्केटिंग करता करता तो पडला नाही, त्याच्यात काहीतरी तो जखम झाली, काय झाली माहित नाही. पण नंतर ऍडमिट होता, त्याच्यात तो हार्ट अटॅकनं सिव्हिअर अटॅक आला आणि त्याच्यात तो वारल्यानंतर त्याच्या 3 दिवसानंतर अगरवालजी, अनिल अगरवालजी गोपीनाथला आले. तिथे इंद्रदम्न महाराज, श्रुतकीर्ती प्रभू, राधानाथ महाराज आणि प्रभुपाद डिसायपल्स होते. आणि लेक्चर झाल्यानंतर तिथे
तुम्ही पाहिलं असेल ते व्हिडिओ खूप व्हायरल झाला की ते जय राधे जय कृष्ण म्हणतात, 3च जावले मुलांचे. आणि ते ट्वीट करतात की जीवन म्हणजे आपल्या आईबापा समोर एखादा आपला मुलगा वारतो मुलगी वारते तर किती वेदना वाटत. ते म्हणले की हे दुःख कोणाच्या जीवनात नको. बऱ्याच वेळा खूप कठीण आहे पचवणं, पण त्या अवस्थेमध्ये त्यांनी पचवलं आणि कुठे आले, गोपीनाथला आले. आणि गोपीनाथ येऊन त्यांनी काय सहारा घेतला, हरिनामाचा घेतला. 2 गोष्टी पाहिल्या मी ह्या प्रसंगात. या माणसाकडे एवढी प्रॉपर्टी आहे, एवढी प्रॉपर्टी आहे, पण मूर्तीसमोर काही नाही ते जमलं त्या व्यक्तीचं. आणि दुसरी गोष्ट असे आहे की जेव्हा त्यांच्या जीवनात दुःख आले त्याने सहारा कुठे घेतला, गोपीनाथ मंदिराचा सहारा घेतला. म्हणजे एवढा व्यक्ती आहे त्याच्या आज काय कमी नाही, पण गोपीनाथचा सहारा. ते गोपीनाथ कसं बाबुलनाथ आपलं याच्या स्कूल होती, त्याच्यात लक्ष्मीनारायण मंदिर असं करता करता. तर सांगायचा मुद्दा असा आहे की श्रीमंत राहू गरीब राहू सगळ्यांसाठी आश्रयाचं स्थान आणि विशेष करून भक्ताचं आश्रयस्थान काय, मंदिर असणार आहे. म्हणून भविष्यामध्ये जे जे लोक मंदिराचा आश्रय घेतील, एक मी असे बरेच कोट वाचत होतो, ते म्हणतात की जेवढे जेवढे लोक मंदिराला भेट करतील आणि भगवंताचं दर्शन घेतील त्यांना जेवढं पुण्य भेटल त्या पुण्यातला कमीत कमी थोडा वाटा ज्यांनी मंदिर बनवलं त्याला ते भेटल. का? भगवंत म्हणते तुम्ही निमित्त मात्र बनले भगवंताचं मंदिर, त्याच्यामुळे ते आले. प्रभुपादाला एखाद्या विचारलं का प्रभुपाद तुम्हाला मंदिर बांधायची काय गरज आहे, प्रभुपाद म्हणले मी एखाद्या झाडाखाली राहू शकतो. शेडगोस्वामी राहिले, पण तुम्ही झाडाखाली येऊ शकत नाही माझ्याकडे, पण तुम्ही येण्यासाठी तुम्हाला अशी सुविधा करून द्यायची की तिथे तुमची कृष्ण चेतना विकसित होईल, त्यासाठी मी मंदिर बांधतोय. आणि त्या मंदिरामध्ये तुमची काय, तुमची आध्यात्मिक चेतना भौतिक जीवनामध्ये कसं राहिलं पाहिजे या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान दिलं जाईल, असं म्हणून प्रभुपादाला नाही का हे मंदिर बांधले होते. एकदा प्रभुपादाला विचारलं होतं एवढे मंदिर बांधण्याची काय गरज आहे, नाशिकमध्ये भरपूर मंदिर, ते दत्तक का घेतले. ते म्हणले तुझे शेजारी कोण आहे, म्हणे बायको आहे. कशासाठी? मग कशासाठी? हे मुलं कोणाचे? म्हणे माझे. म्हणले गलीत एवढे मुलं आहेत, मग त्यानं सोडून तुला जन्म देण्याची काय गरज होती. म्हणे स्वामीजी असं कसं काय म्हणतात, माझं मुलं असतंय ते दुसऱ्याचं असतंय. तसं प्रभुपाद म्हणले की माझं मंदिर हे माझं आहे, ज्या ठिकाणी माझ्या पद्धतीनं श्रवण कीर्तन करता येईल. बाकीच्या मंदिरात गेलं ना, आता बघा ना आपण ज्या मंदिरात जातो ते आपल्याला एक लिमिटेशन असतं. हे बच्ची कपडे थोडं शांत बसून. तुम्ही दुसऱ्याच्या मंदिरामध्ये जाता तर तुम्हाला एवढं हे नाही बनणार, पण आपलं मंदिर असेल तिथं आपल्याला जसं पाहिजे तसे साधना करते, ते सेवा करते. तर त्यासाठी हे प्रभुपादाने आपल्याला नाही का, आणि हे काय आहे आपण अशा पिरियड मध्ये आलेलो आहे की भगवंतानं आपल्याला चूज केले ते सेवा करण्यासाठी. मला वाटत नाही की हे मंदिर बांधल्यानंतर भविष्यामध्ये कुठं काही बनेल, तो पण भविष्यात बनेल कदाचित, पण त्यावेळेस आपण असेल का नसेल, कारण की माणसाचा भरोसा नाही. आणि आपण जेव्हा नव्हतो तेव्हा काही त्या काळात त्या लोकांनी मंदिर बांधलं, आता ते नाही येत, आपण नसणार. पण भगवंत आपल्याकडून, आता तुम्ही खारघरला भेट दिली, खारघरचं मंदिराचा तुम्ही इतिहास ऐकला असाल ना, तर तुम्हाला ते मंदिर एवढं सोपं बांधलं नाही. त्याच्यासाठी सूरदास प्रभूने काय काय महिने, ग्रस्त माणूस आणि एवढं मंदिर बांधलं, काय स्ट्रगल केली, तर वेगळं शिक्षण होईल. म्हणजे आणि आज ते मंदिर आहे आणि नवी मुंबईतलं मंदिर आहे जे सगळ्यात मोठं आकर्षणाचं केंद्रबिंदू मानलेले. तर हे आपल्याला संबंध महत्वाचं. म्हणून मी वेगवेगळ्या पुराणातले गेल्या 2 दिवसापासून शोधत होतो की मंदिर बांधल्यानं काय काय फायदे होतात आध्यात्मिक आणि भौतिक. मी पहिले याचे दिले, अखंड पुण्य प्राप्ती करायची असेल नित्य नियमानं. रोज पोरांना थोडं शांत बसवाना, मोबाईल देऊन टाका जरा शांत होते. हा, कलियुगामध्ये ध्यानाचा अवस्था म्हणजे मोबाईल द्यायचा. तर स्कंद पुराणामध्ये म्हटलेलं आहे, देवालयम ये कुरते भक्त्या श्रद्धा समविता स यांती परमस्थान नात्र कार्य विचारणा. जो श्रद्धेने आणि भक्तीने देवालय मंदिर बांधतो तो परमस्थान मोक्षास प्राप्त होतो, याच्याबाबत अजिबात शंका नाही. स्कंद पुराणात काय आहे, देवालयम कुरते भक्त्या श्रद्धा सहित. जर भक्तीने आणि श्रद्धेने कोणी मंदिर बांधलं तर त्याला परमस्थान म्हणजे कुठलं भेटल, वैकुंठातलं भेटल. हे स्कंद पुराणाला श्लोक आहे.
बरं, हे तर झालं भगवत धामातलं. मंदिर बांधल्यानंतर काय होत आहे, तर अग्नी पुराणातला एक श्लोक आहे, देवालय प्रदानेनं सर्व पाप प्रमोच्यते. जर देव मंदिर बांधायला सुरुवात केली तुम्ही किंवा मंदिर बांधण्यासाठी मदत केली तर तुमच्या जीवनातले जेवढे पाप आहे ते काय होत आहे, सर्व पापे प्रमुच्यते, सगळे जळून भस्मसात होतात. अग्नी पुराणामध्ये याला म्हटलेलं आहे देवा. तिसरं मत्स्य पुराणामध्ये सांगितलेलं आहे, देव यतन करता स मोक्ष फल अपप्रोता. जो देवाचं मंदिर उभारतो त्याला मोक्षरूपी फळ प्राप्त होते. हे झालं मत्स्य पुराणातलं. आणि आता याच्याबरोबर आणखीन आहे, असं म्हटलं जातंय, ज्या ठिकाणी मंदिर बांधल्या जाते देवालय समयुक्तम ग्राम नित्य सुख विनंता. म्हणजे ज्या ठिकाणी मंदिर बांधल्या जाते ते गाव, तो नगर, ते शहर काय होत आहे, सुखी, नित्य सुखी राहते. म्हणजे मंदिर हे काय करत आहे, लोकांना सुख प्रदान करत आहे. माझा अनुभव असा आहे की जेव्हा आपण मंदिरात येतो, खूप टेन्शन असू दे तुमच्या जीवनामध्ये, पण तुम्ही मंदिरात आल्यानंतर तुम्हाला एक अनुभव नाही, अरे बापरे आता थोडस रिलॅक्स आहे, चला तिथले बापरे. पण जसं मंदिरच्या बाहेर जाऊ द्या ते एकदम असं वाटतं की अरे आता कुठं भौतिक जगात. तर मग नित्य सुख प्राप्त करायचं असेल तर मंदिराचं आहे हे दिलंय. ते म्हणते देवालय समयुक्तम ग्राम नित्य सुख विनंत. म्हणजे याच्यामध्ये सांगितलंय, ज्या गावात देव मंदिर बांधले जाते ते गाव सदैव सुखी, समृद्धी आणि भरभराटी होती त्या गावाची, मंदिराचं. आता तुम्ही म्हणा याचं उदाहरण काय, अयोध्या बघा, ह्या वर्षी 27 करोड 80 लाख लोकांनी राम मंदिराला भेट दिली. किती? 27 करोड 80 लाख. सेकंडला कोण आहे माहिती आहे तुम्हाला? वृंदावन. किती? 18 कोटी लोकांनी विजिट केले. 12 कोटी कुठं? काशी. सगळे काशी करायला गेले ते, हा तिथं 12 कोटी. आणि टॉपला कोण आहे आपल्या सगळ्यात शेवटी? तिरुपती बालाजी. 12 कोटी 13 कोटी आजूबाजूला विजिट केली. म्हणजे आता मी गेलो तिरुपती बालाजीला, बापरे, असं म्हणजे सगळीकडे काय ट्रॅव्हल बिझनेस, हॉटेल बिझनेस, दुकानांचा, कपड्यांचा, ए टू जर धर्म अर्थ काम मोक्ष होतात केवळ तिरुपती बालाजीमुळे. म्हणजे ते गाव किती सुख. आणि तिरुपती बालाजी, आता तुम्हाला जर हॉटेल घ्यायचं असेल तर तिरुपती गावापासून म्हणजे तिरुपती सेंटर पासून तुम्हाला 20 किलोमीटर हॉटेल भेटते. आता आम्ही जिथं राहिलो तर तिरुपती मध्ये नाही भेटलं आम्हाला, तिरुपतीमध्ये. आणि तिरुपतीमध्ये कुठं 20 किलोमीटर, सिटी पासून 20 किलोमीटर, एवढे हॉटेल्स वाढलेले, हॉटेल इंडस्ट्री किती वाढलेली. ती बी 4 महिने पहिले बुकिंग केली. आणि त्या रूम कशा आहेत, कोंबड्या भरल्यासारख्या. अरे भजी भेटली की नशीब, चला बसा. म्हणजे किती झाले ते गाव, किती सुख झालेलं. म्हणजे जेवढी व्हॅटिकनमध्ये गर्दी नाही तेवढी मक्कामध्ये गर्दी नाही तेवढी भारतामध्ये 4 प्लेसमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे का, लेटेस्ट मधला एक रिश्यू हे आला, अनालिसिस आलाय, 31 डिसेंबरला गोव्याची गर्दी 18% आली 100%. त्याचे 2 कारण आहे. हॉटेलवाल्यांना लय त्रास दिला आणि टॅक्सीवाला म्हणजे फ्लाईटचं तिकीट जेवढं नव्हतं त्याचं भाडं जास्त तो टॅक्सीवाला घ्यायचा. आणि हॉटेलची रूम म्हणजे आज याने 4,000 बुक केली आणि एखादा म्हटलं मी 6,000 देतो, 4,000 थर्ड, 6,000 हॉटेल. तर तिथलं हॉटेल जो टुरिझम आहे ते एकदम आली. आणि टॉप मोस्ट टुरिझम बिझनेस कुठं झालेला आहे? या 4 ठिकाणी. आणि सगळ्यात जास्त क्राऊड कुठं चालला माहिती आहे तुला? तिथं कोणता? एंगेस, जेनजी. हा, जेनजी जो क्राऊड आहे तो तिथं चाललाय. केवळ राम मंदिर बांधलं, वृंदावन आणि काशी कॉरिडॉर केल्यानंतर. म्हणजे काय झालं, आणि सगळ्यात नऊ तरुण, नऊ पिढी एवढे गॅजेट्स मध्ये असताना सुद्धा सगळ्यात जास्त गर्दी तिथे करतात. म्हणजे ते गाव किती नित्य सुखानं जगतंय आणि किती लोकांना रोजगार भेटलाय. वृंदावन मध्ये बघा, पहिले आम्ही जेव्हा जायचो तर वृंदावन मोकळं असायचं, आता शिरणं मुश्किल झालं. असं 12 महिने गर्दीच आहे. ते नित्यम सुखम झालेलं इथे म्हणून. आणि दुसरं, भावी पिढीना हे भजन, कीर्तन, सण आणि धर्म शिक्षणाचं केंद्रबिंदू बनते. म्हणून मंदिर काही साधारण नाही. लोक म्हणतात, आता मध्यंतरी एक व्हिडिओ पाहिला, एक मुस्लिम लेडीला विचारलं, क्या लगता है आपको, मंदिर की जगह पे हॉस्पिटल बांधना चाहिए? बोले हाँ, क्यों नहीं बांधना चाहिए, बहुत मंदिर है, क्या करने का इतना मंदिर को, हॉस्पिटल बांधेंगे तो बहुत गरीब को मजा आएगी.
मग त्यानं प्रश्न विचारला, मस्जिद की जगह फिर हॉस्पिटल बन, ऐसा कैसा चलेगा भाईजान? हाँ, तो बोले मंदिर नहीं चलेगा और मस्जिद चलेगी। मुझे तो कुछ नहीं पता भैया, आपने पूछ दिया मैंने बोल दिया। मग लगेच कसं, म्हणजे त्यांना माहित नाही बुद्धी की किती मंदिर बांधणं किती महत्वाचं आहे। तर अशा प्रकारे ते म्हणतात पद्मपुराणामध्ये सर्वश्रेष्ठ दान कोणतं असेल? सहस्र कूप दानस्य सहस्रतुल्य फलम देवालय प्रदानस्य कला न हरती सोडसे। म्हणजे हजारो विहिरीचं दान केल्यानं पुण्य जरी मोठे असले तरी एखाद्या व्यक्तीने देवालयाचं दान 16 भागा इतके नाही सुद्धा नाही। म्हणजे हजारो विहिरी बांधून तुम्ही पुण्यासाठी केल्या, मंदिराला जे दान केले त्याचा 16वा भाग सुद्धा नाही। पद्मपुराणातला हा श्लोक आहे। सहस्र कूप दानस्य सहस्रतुल्य फलम देवालय प्रदानस्य कला न हरती सोडसिम। या शब्दामध्ये काय सांगितलेलं आहे की एवढं सुद्धा ते 16 भागाचं नाही हे दिलेले आहे। म्हणून एवढंच नाही तर देवालय निर्माण का करायचं ते म्हणतात, ब्रह्महत्यानी सहस्रानी गोहत्या शतकोटया देवालय प्रदानी नास्यती नात्र संशया। एखाद्या व्यक्तीनं हजारो ब्रह्महत्या केल्या, कोट्यवधी गायी हत्या केल्या, ब्रह्महत्या गायी हत्या केल्या, महापाते जरी असलं पण त्या व्यक्तीनं जर भगवंताचं देवालय बांधलं, स्कंदपुराणातला श्लोक आहे, त्याच्या जीवनातले सगळे पाप, भूत भविष्यातले वर्तमानातले सगळे पाप काय होतात, नष्ट होऊन जातात। हे स्कंदपुराणातला श्लोक आहे। बरं एवढंच नाही, पाप तर नष्ट होते, पिढ्यान पिढ्या उद्धार करायचा असेल तर स्कंदपुराणातला एक श्लोक आहे, देव यतन करता स पितृ त्रिशुद्ध उदाहरते आत्मानुकूल चैव तारयंते निश्चय। जो व्यक्ती देवालय बांधतो तो आपल्या स्वतःचा कुळाचा आणि 30 पिढ्यापर्यंत पूर्वजांचा उद्धार करतो। किती पिढ्यांचा? स्कंदपुराणातला हा श्लोक आहे। रेफरन्स सहित तुम्हाला श्लोक देतो आणि ते तुम्ही नंतर बघू शकता। म्हणजे पिढ्यान किती भगवंताची सेवा केली ते 21 पिढ्याचा आहे, पण मंदिर बांधल्यानंतर किती पिढ्याचा आहे? 30 पिढ्याचा आहे। विष्णू धर्मांतर ग्रंथामधला श्लोक आहे, मृत्युलोके स्थिती यस्तु देवालय समर्पे येते स गत्वा विष्णू लोकम तत्र मोदयते चिरम। जो मनुष्य पृथ्वीवर एखादं मंदिर भगवंतासाठी बांधतो तो विष्णू लोकामध्ये दीर्घकाळ जाऊन आनंद भोगतो, म्हणजे वैकुंठ लोकाची प्राप्ती करतो। इथे त्याने भगवंतासाठी मंदिर बांधलं, त्याच्या भक्ताने भगवंताला आनंद दिला, तर ज्यानं बांधलं त्याला वैकुंठात नाही का आनंद भगवंत देतात, असं विष्णू धर्मांतर ग्रंथांमध्ये वर्णन करतात, म्हणजे दिलेलं। त्याच्यानंतर नारद पुराणामध्ये सांगितले, यत्र प्रतिष्ठो देव पूजितो भक्ती संयुतम तत्र साक्षात वशे नित्यम नात्र कार्य विचरण। जिथे भक्तीनं देवाची प्रतिष्ठा पूजा केली जाते, पूजा प्रतिष्ठा केली जाते, ते साक्षात भगवान नारायण नित्य निवास करतात त्या मंदिरामध्ये। म्हणजे तिथं भगवंताला आणण्यासाठी तुम्ही कारणीभूत होता, तिथं वर्णन केलेलं आहे। बरं, आता तुम्ही म्हणता आम्हाला काय भेटणार बाबा, ठीक आहे तुम्ही तर मेल्यानंतर सांगता, जिवंतपणे काय फायदा? तर बृहद नारदी पुराणामध्ये सांगितलेले भविष्य पुराणामध्ये सांगितले, देव यतन करता राजयोग अप्रुपत ऐश्वर्याचे महतम लभ्य पुत्र पौत्र समन्विता। जो मंदिर बांधतो, मंदिर बांधण्यासाठी मदत करतो, त्याच्या जीवनात राजयोग येतो, मोठे ऐश्वर्य प्राप्त होतं, तिचे पुत्र पौत्री नातू परतू समृद्धी भरभराटीच वाढते त्यांची। इथे भविष्यंतर पुराणामध्ये राजयोगाचं वर्णन केलेले। आणि दुसरं सगळ्यात शेवटी म्हणतात, ते म्हणतात की मंदिर कशासाठी बांधायचं, तो महाभारतातला अनुशासन पर्वातला एक श्लोक आहे, देव येतन अश्रिता धर्म तिष्ठती शाश्वता। ज्या ठिकाणी मंदिर असतंय त्या ठिकाणी साक्षात भगवंत काय करतात, निवास करतात, धर्म निवास करतो आणि त्या धर्माचा प्रसार त्या मंदिरातून होतो। दुसरं आता गरुड पुराणामध्ये सांगितलेले, जो मंदिर बांधतो त्याला यमदंड किंवा यमदूत त्याला दर्शन देत नाही किंवा त्याच्या आजूबाजूला फिरकत नाही। ते म्हणतात, देवालय आकारो नित्यम न पश्यन्ति यम कलह
विष्णू दैवते दूते नियत वैकुंठ शाश्वतम. जो भगवान विष्णूचं मंदिर बांधतो नित्य, तो यमाचं कधी दर्शन करत नाही, तर तो कुठं जातो? तो भगवंत वैकुंठ लोकामध्ये त्या लोकाला घेऊन जातात, इथे दिलेले. आणि सगळ्यात शेवटी स्कंद पुराणातला एक श्लोक आहे, न तत तीर्थम न तत दानम न तत वृतम तपो अपि यत् फलम लभते जंतु देवालय निवसते. म्हणजे जे फळ तीर्थानं भेटत नाही, दानानं भेटत नाही, वृत्तानं तपस्यानं भेटत नाही, ते फळ केवळ जंतू म्हणजे मनुष्याला देवालयामध्ये केवळ त्यांना बांधण्यासाठी मदत केली तर त्याला काय होतंय, ते सगळं फळ प्राप्त होतंय, असं ह्या श्लोकांमध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. आता हे झालं दिलेलं. म्हणून वृंदावनमध्ये तुम्ही जेवढे मंदिर बघता, तर भगवान कृष्णाचे एक नातू परपौत्र कोण? ब्रजनाथ. सगळ्यात जास्त मंदिर त्याने बांधले वृंदावनमध्ये. आज बी तुम्ही वृंदावनचे जे 12 वन आहेत, चैतन्य महाप्रभूंच्या पहिले 12 वन आहेत, जे कुंड आहेत ते आणि मंदिर आहेत, ते कोण बांधले? सगळे मंदिर ब्रजनाथनं बांधलेले आहेत. का? भगवंताने गेल्यानंतर. तर हे भगवंताच्या परपुत्राने बांधले आणि त्याचे जीर्णोद्धार केले. आणि दुसरं भारतात सगळ्यात जास्त कोणी मंदिर बांधलेलं माहिती तुम्हाला? नाही, अहिल्याबाई होळकर. म्हणजे रामेश्वर पासून तर बद्रीनाथ पर्यंत आणि इकडून गुजरात पासून तर बंगाल पर्यंत त्यांनी 100% धनसंपत्ती ते कुठे लावली माहिती का? मंदिर बांधा. आज बी तुम्ही सोमनाथ मंदिर बांधतात आणि काशीचं मंदिर बांधतात, त्याचे जीर्णोद्धार कोणी केलेले? अहिल्याबाई होळकरने केले. मेन सगळीकडे. आता मी बद्रीनाथला गेलो होतो, गौरीकुंडला, तर तिथे एक मी शिल्प पाहिलं, मला शॉक लागला. अहिल्याबाई होळकरने बांधलेली ती शिल्प, त्या शिल्प वाचताना. आणि नंतर मी ते पुस्तक पण वाचलं. म्हणजे त्याने सगळ्यात जास्त आपली धनसंपत्ती कुठं लावली? पुण्यश्लोका अहिल्याबाई होळकरांना बांधलेले, इथं दिलेले. आणि तुम्ही ब्रजेश्वर मंदिर पाहिलं असेल, चोल वंशाचं सगळ्यात अप्रतिम मंदिर आहे, तंजावरचं. आता जाणार आहे त्याला पाहायला. अप्रतिम मंदिर आहे ते, चोल वंशाने बांधलंय मंदिर, आज बी ते उभं आहे. तर हे चोल वंशाने खूप मोठमोठे मंदिर, गोपुरम आहे बांधले. याच्यातल्या मी 2-3 स्टोरी घेतो आणि मग आपण प्रवचनाला विराम देऊ. तर नाशिकचं मंदिर, तुम्ही काळाराम मंदिराचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का नाही माहित नाही. नाशिकचं जे मंदिर आहे तिथे एक ब्राह्मण होते, ते रोज रामकुंडामध्ये स्नान करायला जायचे. जाता जाता त्यांना एक दिवस ही काळारामाची मूर्ती आहे ना ती लागली. लागल्यानंतर त्याने ती मूर्ती घेऊन आली आणि नंतर ते आपल्या बिचारे नित्यनियमानं सेवा पूजा पाठ करू लागले. करीत असताना भगवान रामचंद्र त्यांना म्हटले की अरे माझ्यासाठी एखादं मंदिर बांध. तर म्हणले भगवंत मीच निर्धन आहे आणि माझ्याकडे जे आहे त्याच्या तुम्हाला पूजा करतो. मग भगवंत रंगनाथराव वडेकर जे त्या टायमाचे पेशवे होते त्यांच्या स्वप्नामध्ये गेले. आज ओढा गाव तुम्ही पाहिलं असेल 20 किलोमीटर तिथून. स्वप्नात गेले आणि म्हटले की माझ्यासाठी एक मंदिर बांध. ते मंदिर बांधायचं कुठं? तर आज तुम्ही काळाराम मंदिराची जी जागा बघता तिथे लिंगायत समाजाची समाधी होती पाहिजे, समाधी. तर ही जागा एकदम प्राईम लोकेशन आहे, कारण बाजूला सीता गुफा आहे आणि हेच जागा आहे तिथे बांध. मग त्याच्यात ती मीटिंग घेऊन त्यांनी ती जागा घेतली. पण लिंगायत लोकांनी एक आठ ठेवली कुंभमेळ्यामध्ये. आमचे लिंगायत लोकांचे जे साधू येते, जे नाथ संप्रदायाचे, त्यांना निवास करायला तुम्हाला द्यावं लागेल, तेवढंच अधिकार आहे. आणि इथं भगवान रामचंद्र मंदिर बांधतंय समाधीवर, अजून काय पाहिजे? भगवंताचा निवास आहे. मग ती जागा केली आणि मग रंगनाथराव वडेकरांनी 1780 मध्ये ते मंदिर बांधकाम चालू केलं. आता दगड आणायचं कुठं? आजूबाजूला रामशेज किल्ल्यावर ते दगड आणायचे. तो दगड आता मी इतिहासकाराकडून ऐकलेले, ते दगड पहिले दुधात उकळायचे. दुधात जर तो फुटला तो फेकून द्यायचे आणि नाही फुटला तो बांधकामाला लावायचे, असं इतिहासकार सांगतात. असं करता करता त्यांनी तो रामशेज किल्ला, आता रामशेज किल्ला किती खूप लांब आहे, तिथून तो दगड आणायचा तो आणि मंदिर बांधलं. तर 12 वर्षामध्ये 1780 ते 1792 पर्यंत ते मंदिर बांधलं गेलं. सगळं एक एक करत करत सगळे शिल्प. शेवटी त्यांच्याकडे सगळं धन संपत्ती संपली.
त्यांची पत्नी होती, म्हटले आता आपल्याला कळस बांधायचा आहे. बघितलं तुम्ही कळस, आणि कळसाला आपल्याला बांधायला काहीच पैसे नाही. त्यावेळेस रंगनाथराव वडेकर म्हटले की माझ्यामध्ये शेवटचं आपलं एक घर राहिले आणि नाकातली नथनी राहिली माझ्याकडे, बाकी सगळं संपलं. तर त्यावेळेस रंगनाथराव वडेकरांनी पत्नीने म्हटले की तुम्ही मंदिर बांधतायत तर माझी नथ आहे डायमंडची त्या टायमाला. आता पहिल्या काळात नथा बघितला सांग, अजून महाराष्ट्रीयन लेडीज घालतात मोठ्या नथ डायमंडची, हिऱ्या जवरातीची ते नथ त्यांनी पत्नीनं नाही का रंगनाथराव वडेकरांना देऊन टाकली. रंगनाथराव वडेकरांनी ती नथ घेतली आणि भगवान राम कळस बांधला, तो पूर्ण कंप्लीट केला. आणि केल्यानंतर त्याच्या सोलाचा मुलाम लोकांनी मग त्याच्यात वर्गणी देऊन ते पूर्ण केला. आणि केल्यानंतर हे त्या टायमाला खर्च किती आला, आता 1780 साली 23 लाख रुपये त्या काळी जर खर्च आला. म्हणजे आजचे बघा किती आहे, म्हणजे 1780 साली 23 लाख रुपये खर्च आला. आणि त्यांनी सगळे आज त्यांचं काहीच इतर नाही तर कोणत्याही संस्थांच्या किती संपत्ती असतात, शेत्या असतात, मोठे प्रॉपर्टी असतात, पण वडेकरांच्या फॅमिलीचं एक घर राहिलं पडलं पुण्यामध्ये. आज मी तुम्ही जेव्हा जाताना वरती चढताना लेफ्ट साईडला त्यांचा, राईट साईडला पडके पडलेले आहे, बाकी कोण नाही. आता एवढं मंदिर बांधल्यानंतर त्यांचं कुठं तर नाव पाहिजे ना. आपण बघा ध्यान देतो तरी लोकांच्या नाव टाकतो, आजोबाचं, पंजोबाचं, नातवाचं, पंतोचं. एक फोटो मी पाहिला, एवढाच फोटो आहे, पण त्याच्या 3 जणांचे नाव पाहिले. पण रंगनाथराव वडेकर कुठे नाव टाकलं नाही. नाव कुठे टाकलं माहिती का, भगवान रामचंद्राची जी विग्रह आहेत त्याच्या खाली टाकले भगवान रामचंद्रांचा सेवक रंगनाथराव वडेकर. ते कोणाला दिसत नाही, त्या पुजाऱ्यानं सांगितलं. मला जोपर्यंत भगवान रामचंद्र राहतील, मंदिर राहील, तोपर्यंत त्यांचं नाव रंगनाथराव वडेकर आणि त्यांच्या पत्नीचा कायम सुरू करेल. बाकी पेशव्याने जेवढे जेवढे युद्ध जिंकले इतिहासामध्ये राहील, पण काळानुसार सगळे विसरून जातील, पण रंगनाथराव वडेकरांना कोणीच विसरणार नाही. आज मंदिर नाही का 1780 ते 1792, म्हणजे 92ला जरी कंप्लीट झालं, 1792 सॉरी हो, त्यात किती वर्ष झाले त्या मंदिराला? 200 वर्ष झाले. 200 वर्षापर्यंत आपल्याला ते दर्शन देतं भगवान रामचंद्र. त्याने जीवनातलं सगळं लावलं, त्यामुळं आपल्याला भगवान रामचंद्राचं मंदिर पाहायला भेटलं आणि भगवंताचं आपण नाही का दर्शन घेतोय. तर हे कोणीतरी त्याग केलाय, समर्पण केलंय, बलिदान दिलंय, आपल्या इच्छा आकांक्षाला नाही का लावलंय. म्हणून पहिल्या काळामध्ये लोक, राजे महाराज, राजआश्रय काय करायचे, स्वतःपेक्षा भगवंताचे मोठे मंदिर बांधायचे. भगवंताचं आचार्य आता लेटेस्ट मध्ये एक पुस्तक वाचो, ते म्हणते तुम्ही जेव्हा भगवंताचं यश गातात, भगवंतासाठी कार्य करतात ना, तो जो भगवंताचं यश गातो त्याचं त्या भक्ताचं यश कायमस्वरूपी राहते. आणि जो भगवंतासाठी कार्य करतो ना, त्या भक्ताची आठवण कायमस्वरूपी राहते. आता जसं अंबरीश प्रभू फोर्ड कंपनीचे मालक मायापूरचं मंदिर बांधतायत. म्हणजे जोपर्यंत मायापूरचं मंदिर राहील तोपर्यंत अंबरीश फोर्ड हे ते स्मरणात राहतील, कोण मंदिर बांधलं. आणि मंदिर बांधल्यानंतर बाजूला झोपडी ठेवली प्रभुपादाने, म्हणजे की प्रभुपाद भविष्यामध्ये झोपडी नाही, प्रभुपाद म्हणजे झोपडी ठेवा, मी कसं राहिलो आणि ह्या झोपडीपासून मी इकडे कसं गेलो. तर त्यासाठी आज मी ती झोपडी ठेवलेली आहे, ह्या झोपडीपासून मी प्रवास केला, मंदिर बांधले. मग जोपर्यंत मंदिर राहील तोपर्यंत ती झोपडी राहील. आणि अंबरीश प्रभूंचं नाव घेतलं जाईल. जसं भक्तिविहार मॅनर आहे लंडनचं, तर जॉर्ज हॅरिसन ना त्या टायमाला ते मंदिर दिलं म्हणून आज इस्कॉनचं आज जॉर्ज हॅरिसन नाव घेते. म्हणून जे भगवंतासाठी कार्य करतात ना, भगवंताचं गुणगान करतात, भगवंतासाठी कार्य करतात, ते कायमस्वरूपी आठवण राहतात. आता मला सांगा, मोठमोठे उद्योगपती येतात, ते मेल्यानंतर कोण नाव घेते? धीरूभाई अंबानीचं घ्या, ते मोठमोठे बिझनेसमॅन घ्या, ते खूप मोठमोठे बंगले बांधतात, प्रॉपर्ट्या बांधतात, पण काय कोणीच नाव घेत नाही. कोण स्मरण करते? फोटो लावतात आणि एक एक फोटो कमी होतो आणि एक एक फोटो वाढत चालतो. नातू म्हणतो अरे कोणाचा फोटो, ते म्हणे पंजोबाचा आहे, मग पंजोबा कमी, आजोबाचा राहू दे. त्याचा मुलगा आला तो म्हणतो आजोबा बी गायब, हे राहू दे. हळूहळू फोटो गायब होतात. मी एका गावात गेलो होतो, एक पडकं घर होतं, माझ्या तर जुनं घर होतं ते, तिथे सगळे फोटो पडलेले पाहिले. मला कधी काळी ह्या लोकांनी या घरात नाही का काय केलं असेल, राज्य केलं असेल. पण आज लोक 1000 लोक येतात चाललेत, पण त्या फोटोकडे पाहून न पाहिल्यासारखं करतात. कोण विचारते? काळाला नाही का नष्ट होते. पण काळ कोणाला लक्षात ठेवतो माहितीये का?
जे भगवंतासाठी जगतात, भगवंतासाठी कार्य करतात, काळ त्याचं स्मरण ठेवतात. नाही तर काळ जो भौतिक जगासाठी जगतो, काळ त्याला नष्ट करतो. म्हणून आपल्याला प्रसिद्धीपेक्षा आपल्याला ती गोष्ट नाही पाहिजे. आपल्याला कोणी स्मरण करावं यासाठी नाही, आपल्याला भगवंत कसे प्रसन्न होतील यासाठी आपल्याला कार्य करायचं. आणि जेव्हा आपण हे कार्य करू तर निश्चित भगवंताची कृपा आपल्या आणि आपल्या परिवारात येतात. जसं दक्षिण भारतामध्ये तिरुमंगई आल्वार येतात, ते वयाच्या 35 वर्षी त्याने भारत भ्रमण केलं. आणि भारत भ्रमण केल्यानंतर जेव्हा ते रंगक्षेत्री आले, कावेरीच्या याच्यामध्ये आले, आणि कावेरीच्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्यावेळेस भगवान रंगनाथाची जी मूर्ती आहे त्यांनी ती पाहिली. पाहिल्यानंतर जसं ते भगवान रंगनाथाची मूर्ती पाहतात, भगवान रंगनाथांना पाहतात, तर त्यांना अतिव दुःख होत आहे. एक पुजारी येतोय त्या जंगलामध्ये, भगवंताला एक टाइम भोग लावतात, आणि तिथे जे पशु प्राणी येतं, हिंस प्राणी, त्यांना पाहून तो पुन्हा आपल्या घरी निघून जातोय. त्यावेळेस तिरुमंगई आल्वार आणि त्यांचे 4 शिष्य, त्यांना वाटलं की अरे आपण भगवंतासाठी काहीतरी केलं पाहिजे, पण करायचं तर काय करायचं. म्हणून तिरुमंगई आल्वाराने आजूबाजूला जेवढे जमीनदार होते, शेतकरी होते, मोठमोठे व्यापारी होते, त्या सगळ्यांना जाऊन नाही का सांगितलं की अहो इथं भगवान रंगनाथासाठी आपण एक मंदिर बांधूया. पण कोणी अजिबात लक्ष नाही दिलं. त्याने म्हटले अरे दुष्ट येतं, चोर येतं, भामटे येतं, साधूच्या नावानं असं आहे, तसं आहे, तसं आहे. सगळे एवढी विनंती केली. कोण? तिरुमंगई आल्वार आहे. आता आल्वार कोण आहेत? भगवंताच्या आणि भक्त. आणि तेवढं ते खिन्न अवस्थेत बघितल्यानंतर त्यांचे 4 शिष्य होते, आणि ते 4 शिष्य ते सिद्ध, त्यांना सिद्धी प्राप्त झाली होती. आणि मग या शिष्यानं म्हटले अरे हे लोक कलियुगातले एवढे दुराचारी येतात आणि भगवंतासाठी एक मंदिर बांधू शकत नाही, तर काय करायचं. म्हणजे एकच आहे. तर त्यांचा पहिला शिष्य असतो, त्याचं नाव असतंय तोल वजन हक्कन. तो म्हणतो की माझ्याकडे जी सिद्धी आहे, मी वादविवादामध्ये लोकांना हरवतो, आणि त्या वादविवादामध्ये तो एवढा तल्लीन होतो की त्याला कळत नाही आजूबाजूला काय, तर मला ही सिद्धी. दुसरा शिष्य आहे, त्याचं नाव तुलुवदन. तो बिना चाबीचं कुलूप उघडायचं, त्याच्याकडे ती सिद्धी असायची. तिसरा शिष्य असायचा नीलहलई मिथप्पन. हा काय करायचा, जो शिष्य होता तो व्यक्तीच्या सावलीवर पाय ठेवायचा, आणि तो व्यक्ती अजिबात हलत नव्हता. आणि चौथा शिष्य होता निर्मल नदपन. हे आता तमिळ नाव आहे. ते काय करायचे, त्या पाण्यावर चालण्याची शक्ती आहे, कारण राजे महाराज पाण्याचा आजूबाजूला खूप मोठं सरोवर करायचं कोणी आतमध्ये येऊन. ते म्हणजे गुरुदेव आमच्याकडे सिद्धी आहे, भगवंताच्या सेवेत लावू. म्हणजे काय करायचं. ते म्हणले गुरुदेव काय, हे लोक प्रेमानं पैसे देत नाही आणि गोरगरिबाचं लुटून घेत आहेत आणि आपल्या तिजोरी भरतायत, तर यांचं धन आपण लुबाडायचं. तर त्यावेळेस तिरुमंगई आल्वार आता भगवंताचे महान भक्त, पण आता त्याने काय केलं, 1000 डाकूंचा मोठा ग्रुप बनवला आणि चोऱ्या करू लागले. चोऱ्या कोणासाठी करू लागले? भगवंतासाठी. आणि मग गेल्यानंतर पहिले जे शिष्य होते, त्यांचं पहिल्यांदा शिष्यांचं नाव काय होतं, तोलवदन हक्कन. तोल वजन हक्कन. तो काय करायचा, समोरच्या व्यापाऱ्याला वादविवाद करायचा. आणि मग दुसरा शिष्य काय करायचा, जो तोलवदन, तो वादविवाद लावला की हा बिना चाबीचं कुलूप उघडायचा. आणि मग चौथा बघायचा कोणी आजूबाजूला हलताय, तर नीलहलई मिथप्पन. तो काय करायचा, प्रत्येकाच्या सावल्या धरून ठेवायच्या जेवढे लोक आहेत त्याचं. आणि चौथा जो शिष्य असायचा, तो जिथं तिजोरी असेल जाता येत ना, तो पाण्यावर चालायचा. असं करता करता 4 शिष्याने मिळून तिरुमंगई आल्वाराने एक मोठमोठे व्यापारी, उद्योगपती, जमीनदार त्यांना लुटायला सुरुवात केली. असं करता करता त्यांनी एवढं धन जमा केलं. आणि धन जमा केल्यानंतर गोदावरी आपल्या कावेरीच्या मधामध्ये जी पेट आहे आज बी, तिथं ते गुप्त धन ठेवलं. आणि एकदा सगळं धन जमा झाल्यानंतर ते म्हटले आता एक चांगल्या शुभ मुहूर्तावर काय केलं पाहिजे, मंदिर बांध करायचं. मग असं कोणाचे आहेत? आपलेच आहेत का? आणि मग
1000 डाकोच्या करून ते काय करायचे, हे सगळे जायचे आणि मग हळूहळू त्याने एवढं भंडारा जमा केला धनाचा. आणि मग पहिली जी गर्भगृह आहे, तुम्ही रंगनाथ स्वामींचा आज जाताना तुम्ही, हे गर्भगृह केवळ 2 वर्षामध्ये पूर्ण झालं, म्हणजे पहिलं गर्भगृह. दुसरा जी परिक्रमा आहे ते 4 वर्ष लागले त्या बांधायला. फोन सायलेंट करून ठेवून कोणाचं वाजतं. आता याच्या पुढे फोन वाजले की मला 5,000 रुपये द्यायचे. ठीक आहे. त्या मी भागवत कथेमध्ये मला लय परेशान केलं लोकांना. असं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी जी भिंत आहे, आतमधला कक्ष आहे, त्याला 4 वर्ष लागले. 6वा कक्ष आहे त्याला 8 वर्ष लागले. त्याच्यानंतर 4था जो आहे त्याला 10 वर्ष लागले. 5वा कक्षाला 12 वर्ष लागले आणि 6व्या कक्षाला 18 वर्ष लागले. असं मंदिर 60 वर्षात बांधकाम झालं. किती वर्षात? 60 वर्षे. आणि 60 वर्षामध्ये तिरुमंगई आलवारेने आणि त्यांच्या 4 शिष्याने काय केलं, पैसे 60 वर्षांनी चोऱ्याच केल्या. कोणासाठी? भगवंतासाठी. आणि सगळं चोरी करून डकेरी टाकून ते धन जमा केलं. आणि आज तुम्ही भगवान रंगनाथाचं मंदिर तुम्ही बघता, किती लोकांनी पाहिलं? जाऊन यावं. लय अप्रतिम मंदिर आहे. आता मी जाऊन आलो. भगवान रंगनाथाला पुन्हा प्रार्थना करतो की भगवान वर्षातून एकदा बोलव जा मला. तर आहे अशा करता करता तिरुमंगई आलवाराने 2 गोष्टी केल्या. ते राहिले साध्या झोपडीत आणि भगवान रंगनाथासाठी खूप मोठं मंदिर बांधलं. दिवसातून एकदाच मधुकरी मागायचे आणि त्या मधुकरीतून नाही का ते भात खायचे. आणि 2 म्हणजे ह्या मंदिराचा उद्देश 2 गोष्टीसाठी असला पाहिजे. म्हणजे भगवंतासाठी मंदिर आणि गोरगरिबासाठी प्रसाद. आणि आजूबाजूला कोणी उपाशी राहिलं पाहिजे. आणि असं करता करता हे मंदिर बांधलं गेलं. आणि बांधल्या गेल्यानंतर सगळे डाकू 60 वर्षांना म्हणतात, आम्ही एवढं डकेती टाकली, एवढं धन केलं, आता आम्हाला हिस्सा पाहिजे. आणि मग त्यावेळेस तिरुमंगई आलवार बघितलं की आता हे मला धन मी खूप येणं पोस्टपोन करतो, पण हे ऐकण्याच्या याच्यामध्ये नाही. तर हे सगळं त्या डाकूचा एक सरदार असतो. तो म्हणतो की हा आलवार आहे तिरुमंगईनं आपल्याला फसवलंय, आता याचं आपण काय करू, मारून टाकू याला. तर त्याच्या शेवटचा एक शिष्य असतो याचा निर्मल नदप्पन. तेव्हा त्याला हे कळतंय की आपल्या गुरुला मारण्यासाठी सगळं प्लॅनिंग करतात. आणि मग गुरुदेवाकडे गेले, म्हटले गुरुदेव या असं याचं कट कारस्थान चालू, काय करायचं? म्हणजे तुम्ही ठरवा काय करायचं आता. तर निर्मल नदप्पन म्हटले एक आयडिया मी करतोय, तुम्ही मला त्याची अनुमती द्या. म्हणजे ठीक आहे, तू कर तुझ्या हिशोबात. मग निर्मल नदप्पन जातो आणि म्हणतो, अरे आयडिया तुम्ही एवढं कशाला, आपल्या गुरुदेवानं आपल्यासाठी वेगळं धन ठेवलं कावेरीच्या पलीकडे. आणि ते धन एवढं ठेवलंय आपण सगळे वाटून घेऊया, मला बी पाहिजे त्याचा हिस्सा. सगळे डाकू चोर तयार झाले आणि गेल्यानंतर त्या सगळ्यांना बोटीमध्ये बसवलं. आणि त्या टायमाला मुसळधार पाऊस चालू होता. कावेरीला असा कधीच पूर येत नाही, कावेरी नेमकोरडी राहते. त्या मुसळधार पावसामध्ये कावेरीला पूर आला. आणि आतमध्ये गेल्या निर्मल नदप्पननं काय केलं, त्या बोटला नाही का बुडून टाकलं आणि सगळे जल समाधी दिली. आणि इथून रंगनाथ मंदिराच्या बाजूला तिरुमंगई आलवार आणि त्यांचे 3 शिष्य तलवदन, निलय हत्तपन आणि मिथपन, या 3 शिष्याने गुरु समोर पाहिलं की सगळे वरडण्याची आवाज येतोय, सगळे जल समाज आले. तेवढंच त्यांना त्या अंधारातून एकच व्यक्ती दिसला, निर्मल नदप्पन पाण्यातून चालत येताना. आल्यानंतर निर्मल नदप्पन चेहरा उतारला. म्हणले पण ते म्हणले त्यावेळेस निर्मंग आलवार करून विचार म्हणले, चिंता करू नको, यांनी भगवान रंगनाथासाठी मंदिर बांधलेलं आहे आणि हे पाप कृत्यामध्ये लागले असते, पण कावेरीमध्ये त्याने जल समाधी भेटले. निश्चित भगवंत रंगनाथाने त्यांना आश्रय दिला असेल आणि मी तुला गॅरंटी देतो, काळजी करू नकोस. आणि मग असं म्हटल्यानंतर 4 शिष्य तिरुमंगई आलवारांचं दर्शन घेतात. आणि शेवटी त्यांनी साधं जीवन, एवढं मंदिर बांधलं पण मंदिरात कधीच राहिले नाही. बरं ते कुठं राहिले? मंदिरात राहण्याचा अधिकार केवळ भगवंताला. आणि तिरुमंगई आलवार झोपडीमध्ये राहायचे आणि एकच टाईप खायचे.
आणि मग त्यांनी त्याच्या लीला संपल्या आणि त्याचे 40 शिष्य भगवत धामात निघून गेले. तर या स्टोरीतून काय शिकायचं आपल्याला, की तिरुमंगई आलवाराने भगवंताचं मंदिर बांधण्यासाठी खूप मोठ्या डाकू टाकल्या, चोऱ्या केल्या, डकेट घेतली, रिस्क घेतली. तर भगवंताचं मंदिर बांधण्यासाठी ती एवढी मोठी रिस्क घेतात. आता आपल्याला चोऱ्या डाक्या टाकायच्या नाही का, आपल्याला काय करायचंय, लोकांकडे जायचं आणि लोकांना एक म्हणायचंय की तुमचं धन कुठं ना कुठं जाणार, ते धन घेऊन आपल्याला राधा मदन गोपालजींचं एक भव्य दिव्य मंदिर असं बांधायचं की ज्या ठिकाणी राधा मदन गोपाल नाही का त्यांचं मंदिर नाही का सगळ्याला आकर्षित करू शकेल आणि आपलं पण उद्धार होऊ शकेल. तर यासाठी आपण एक करायचं, भले आपलं धन आणि लोकांचं धन किंवा आपलं स्वतःचं धन, भले प्रवचन देणं सोपं असतं, ऐकणं बी सोपं असतं, पण दान दक्षिणा दिल्यानंतर आम्हाला बी वाटतंय सोडू नये. लोक देतात ना आम्हाला, पण ते बी का बरं, खर्च पर्यंत लागतो म्हणून आम्ही तर पैसा एवढं सोपं काढणं सोपं नाही, देणं बी सोपं नाही, पण आपले प्रयत्न करणं काम आहे, लोकांपर्यंत पोहोचायचं आणि लोकांना तुम्ही अप्रोच करायचा की जा काही ना काही. लोक तुम्हाला क्रिटिसिझम करतात, त्यांना म्हणायचं आमच्या मंदिरामध्ये 3च गोष्टी येतात, डोक्यासाठी ज्ञान, पोटासाठी प्रसाद, आत्म्यासाठी संतुष्टी भेटणारी. काय आपल्या मंदिरामध्ये डोक्यासाठी ज्ञान भेटते, पोटासाठी प्रसाद भेटतो, बच्चे बुढे नारे बचपन से लेके 55 तक सगळ्याला, सगळ्या जाती धर्म पंथाला कोणाला आहे का आपल्याकडे बना. कालच आमच्याकडे एक रात्री परिवार आला होता, तो वेगळ्या काळचा आहे. ते म्हणले की माझ्या घरचे सोडत नाही, पण प्रभूजी मंदिरात आलं मला बरं वाटते. तर इथे मदन गोपाल काय सगळ्याचं आश्रयाचं स्थान आहे. म्हणून अशा मंदिरासाठी आपण नाही का काही नाही काही व्यक्तिगत तुम्हाला जे करायचे ते करा, पण तुमच्या ओळखीचं, मी तर इथपर्यंत म्हणेन भाजीवाल्यापासून तर श्रीमंतापर्यंत आपल्याला A to Z प्रत्येकाचं. भक्तीन ठाकूर एकदा एक मोठा व्यक्ती भक्तीन ठाकूरकडे म्हणले तुम्हाला एवढे पैसे मागायची काही गरजच नाही, तुम्ही काय करा, मी देतो सगळं डोनेशन, तुम्ही मंदिर बांधा. तर भक्तीन ठाकूर म्हणले नाही, योगपीठासाठी प्रत्येक व्यक्तीचा 1-1 रुपया गेला पाहिजे. राम मंदिर न्यास तुम्हाला माहित नाही, LNT ग्रुप म्हटलं ते आम्ही सगळं मंदिर बांधून देऊ, पण चंपतराय आहे त्यांच्यातले आणि मिश्राजी आणि ती राम मंदिर समिती आहे, ते म्हटले नाही, प्रत्येक हिंदूचं काही ना काही याच्यात प्रत्येक हिंदूला वाटलं पाहिजे हे मंदिर माझं आहे रामचंद्राचं. मग तुम्ही ढोलकिया ग्रुप बघितला असेल, डायमंडचा, कितीतरी मोठमोठे व्यापारी बिझनेसमॅन आले होते ते मंदिर बांधण्यासाठी. तर लोकांना असं वाटेल की अरे एका उद्योगपतीचं मंदिर आहे, पण राम मंदिर समितीने काय केलं, प्रत्येकाला काही नाही काही घरोघर राम मंदिर बांधण्यासाठी योगदान दिलं पाहिजे. आणि तुम्हाला माहित नाही किती पैसे जमा झाले, 4,500 कोटी रुपये जमा झाले. आता ठेवी ठेवल्या 2,500 कोटी ठेवी ठेवल्या राम मंदिराने. आता लेटेस्ट मध्ये कर्नाटक एक व्यक्तीने रामचंद्राची मोठी 200 किलो सोन्याची मूर्ती भेट दिली गुप्तदानामध्ये. ऐकलं असेल, लेटेस्ट एक 15 दिवसापूर्वीच. लोक खूप मोठे डोनेशन देतात. ते मला प्रभूजी यांच्याकडे लय भरलं म्हणून ते देतात, आमच्याकडे काय आमचेच वांदे येतात. तर नाही, मी असं म्हणत नाही, तुम्ही देतात ते करतात, पण लोकांकडे जाऊन आपण भाजीवाल्याला सुद्धा म्हणायचं भाऊ 1 रुपया देतो, नाही देऊ शकतो ना. एखादा आता मी पाहिले का मोठ्या व्यक्तीकडे लय दरिद्र निघाला, तो आल्यानंतर मला 501 रुपये दिले होते मागच्या मी 4-5 जन्मात, त्याच्यानंतर पुन्हा जाणंच बंद केलं त्याच्याकडे. तर हरकत नाही, त्याचे तेवढं पात्र त्या त्यांनी. तर म्हणून आपण काय केलं पाहिजे, प्रत्येकाकडे जायचं, जेवढं जमा करायचं मदन गोपालजीच्या सेवेत, म्हणजे आपण मंदिर बांधण्यासाठी बरं, आणि त्याची आज्ञा सुकृती होईल, त्याची आज्ञा सुकृती होईल आणि त्याला भगवंताची कृपा भेटल. यासाठी आपण प्रत्येकानं घरोघरी जाऊन जसं जसं वेळ आहे, आपल्याकडे 1 वर्ष आहे, मंदिर असं बांधलं पाहिजे. आता मी याला गेलो होतो, आम्ही मायापूरला गेलो होतो, तिथे अनाउन्समेंट होतं नरसिंहदेवाचं. गेल्यानंतर जेव्हा मी मंदिराच्या गेल्यानंतर तिथे जगभरातले सगळ्यात कॉस्टली पाहिलं. आणि तुम्ही गेलतात ना आता 2 जण ॲडव्हान्समध्ये लक्ष्मी द्यायला, नरसिंहदेवाचं मंदिर पाहिलं का? तर तिथे म्हटलं प्रभू भक्तांना विचारायचं नाही, मी तुम्हाला न विचारता कमिटमेंट करून टाकली तिथं की प्रभूजी आपल्याला नाही का नरसिंहदेवासाठी द्यायचं. का तर नरसिंहदेवाचं मंदिर आपल्या हातातून काही नाही काही कॉन्ट्रीब्युशन मायापूर मंदिराला. माझ्या भावानं मी म्हटलं होतं तुम्ही राम मंदिराला द्या,
तर जेवढी आपली परिस्थिती आहे आपण नाही का ते दिलं पाहिजे. आणि मी आज तुम्हाला विश्वास नाही, मी भागवत कथा का फिरतोय, मला हौस आहे का नाही, याच्यामधला एकमेव माझा उद्देश आहे. भले तिथं लय त्रास होतोय, पण त्याच्यातले जे काही डोनेशन देते मी मागत नाही, ते डोनेशन आपल्या राधा मदन गोपालच्या सेवेला जाणार आहे. तर त्यासाठी माझ्या लेवलला मी जे काही करतोय, तुमच्या लेवलला तुम्हाला काय जमतंय ते करूया. आणि भगवान राधा मदन गोपालचं आपण भव्य देवी मंदिर बांधूया, ज्यामुळे राधा मदन गोपाल प्रसन्न होते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री श्री राधा मदन गोपाल ललित देवी शाखा देवी की जय. जगद्गुरु श्लोक प्रभुपाद की जय. तुम्हाला माहित आहे प्रभुपादाने जेव्हा जय शेट्टीनं मंदिर बांधलं जीवचं, तर प्रभुपाद म्हटले तू राधा राजबिहारीसाठी भक्तासाठी मंदिर बांधलेले, राधा राजबिहारी तुझ्यासाठी वरती बांधते. आणि प्रभुपादाने आश्वासन दिलं. आणि आज ते जाताना ते म्हणतात प्रभुपाद नेवर चीटेड, प्रभुपादाने कधी फसवलं नाही, माझ्यासाठी घर बांधलंय. तर म्हणे इथे भगवंतासाठी मंदिर बांधणं म्हणजे काय, वैकुंठामध्ये आपल्यासाठी मंदिर बांधण्यासारखे. हरे कृष्ण. गाणं बंद कर. कोणाला काही